तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर इतके दिवस काहीही निर्णय न घेतल्याबद्दल राहुल नार्वेकरांना न्यायालयानं फटकारलंय। मोहन भागवतांनी डाव्यांवर जाहीर टीका केलीये। कल्याण डोंबिवलीत भाजप शिंदे सेनेची युती असली तरीही एकी मात्र दिसत नाहीये। वेगवान घडामोडीतनं आपण आज ऐकणार आहोत सरकारी तिजोरीतून मित्रासाठी मुख्यमंत्र्यांची उधळपट्टी, आदित्य एल1चा नवा कारनामा, सई ताम्हणकरला मिळाला बडा बॉलिवूड सिनेमा, भारताविरुद्ध ओडीआय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा। तर श्रोत्यांनो, चर्चेतली बातमी आहे सुप्रिया सुळेंची। संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुळेंनी दमदार भाषण करत भ्रष्टाचारांची चौकशी कराच असं आवाहन केलंय। चला तर मग सुरुवात करूयात आमदार अपात्रतेविषयीच्या बातमीपासून। आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात, सरन्यायाधीशांनी नार्वेकरांना फटकारलं। शिवसेना पक्षांतर्गत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमधल्या मतभेदांमुळे निर्माण झालेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी केलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी 18 सप्टेंबरला नाराजी व्यक्त केली आहे। अपात्रतेबाबत अजूनही काहीच कसं झालेलं नाही अशा शब्दात सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत। न्यायालयानं म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष घटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत कार्यवाही अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाहीत। शिवाय न्यायालयानं दिलेल्या आदेशांचा आदर करायलाच हवा असं सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी म्हटलंय। सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राच्या सभापतींना बंडखोर सेनेच्या आमदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर लवकर निर्णय घ्यायचे निर्देश देण्याची मागणी केली होती। या संदर्भातल्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली आहे। 56 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या एकूण 34 याचिका प्रलंबित असल्याचं खंडपीठानं नमूद केलं। खंडपीठानं निर्देश दिले आहेत की याचिका 1 आठवड्याच्या कालावधीत सभापतींसमोर सूचीबद्ध कराव्यात, ज्यावर सभापतींनी निश्चित वेळेत सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रतिक्रियात्मक निर्देश जारी करावेत असंही न्यायालयानं म्हटलंय। मोहन भागवतांची डाव्यांवर टीका, चर्चेचं मोहोळ। तथाकथित सांस्कृतिक मार्क्सवाद हे फक्त शब्द आहेत, यात संस्कृती नाही आणि मार्क्स देखील नाहीत। त्यांनी मार्क्सला केव्हाच रद्द केलंय। हे जागलेले नाही तर वखवकलेले आहेत, त्यामुळे त्यांची उत्तर क्रिया परंपरेनं आपल्यालाच करावी लागेल। अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी डाव्या विचारसरणीवर हल्ला केलाय। अभिजित योग लिखित जगाला पोखरणारी डावी वळवी या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। डॉक्टर भागवत म्हणाले, डाव्यांविरोधात लढताना प्रतिकार करावा लागेल, भ्रमाचा पडदा फाडावा लागेल, खोटं उघडं करावं लागेल, लोकांनी भ्रमित होऊ नये याची काळजीही घ्यायला हवीये। आपण कोण आहोत, परंपरा काय आहे, विचारधन काय आहे, विज्ञान काय आहे हे कळलं पाहिजे। डाव्यांमुळे सगळं जग त्रस्तय, दडपलं गेलंय। ही लढाई लढणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक आहे। प्रतिकारासह समाज प्रबोधन करावं लागेल। काल सुसंगत नव्या रूपात आपल्या शाश्वत मूल्यांच्या आधारावर उभं राहावं लागेल। सत्य, करुणा, सुचिता, तपस या चतुसूत्रीवर धर्म उभा आहे, त्याला कुणाचंही वावडं नाही। आपला समाज कोणत्या एका पोथीत बांधलेला नाहीये, त्यामुळे आपल्या इतिहासानं एक प्रमाण मानून कधीच व्यवहार केलेला नाही। वेदांप्रमाणे सगळे आचरण करत नव्हते तरीही सर्वजण धर्मानं वागत होते असंही डॉक्टर भागवत यांनी स्पष्ट केलंय।
भागवतांच्या या विधानावर चर्चांचं मोहोळ उठलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा एकदा वाद. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतल्या शिंदे गटात कुरबुरी सुरूच असतात आणि आता पुन्हा एकदा ही वादाची ठिणगी पडलीय. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोरच भाजप आमदारानं शशिकांत शिंदे यांना इशारा दिलाय. एकदा लोकसभा निवडणूक होऊ द्या असं म्हणत त्यांनी थेट भाष्य केलंय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलंय. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलंय. कल्याणमध्ये भाजप कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की त्यांच्याकडे भलेही धनुष्यबाण असेल परंतु माझ्याकडे रॉकेट आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसं उत्तर देईन. एकदा लोकसभा निवडणुका होऊ द्या मग प्रत्येक आरोपाचं उत्तर देतो असा इशाराच त्यांनी श्रीकांत शिंदेंना दिलाय. आमदार गणपत गायकवाड पुढे म्हणाले आहेत की मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. निधीच्या फाईल्स कुठे अडवून ठेवण्यात आलेल्या आहे हे जनतेला सांगणार आहे. सध्या सणांचा काळ आहे, पोलिसांना मोठा ताण येतोय आणि तरीही शिवसेनेच्या गुंडांना सुरक्षा पुरवली जाते असा ठपका त्यांनी ठेवलाय. अनेक विकास कामांसाठी मी मंजुऱ्या घेऊन निधी आणला परंतु आज श्रेय घेण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत. मात्र आता काही बोलता येत नाही. निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांच्यासोबत फिरायचं आहे. सध्या माझ्यावर काय आरोप करायचे ते करा परंतु तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही तेवढे पुरावे मी सादर करीन अशा शब्दात गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेवर नाव न घेता टीका केलीय. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. राज्य सरकारकडनं नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातल्या खासगी संस्थांच्या सहभागातनं राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचं काम या संस्थेचं होतं. पण या संस्थेच्या माध्यमातनं आपल्याच मित्रांवर राज्याच्या तिजोरीतनं पैसे उधळण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. राज्य सरकारच्या तिजोरीतनं वर्षाकाठी 2,56,00,000 रुपये देण्यात येणार असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करत त्यांनी ट्विट केलंय. श्रोत्यांनो, आदित्य L1 बाबत मोठी माहिती समोर येतेय. आदित्य L1नं वैज्ञानिक डेटा गोळा करणं सुरू केलंय. स्टेप्स या उपकरणाच्या सेन्सरनं पृथ्वीपासनं 50,000 किलोमीटरपेक्षाही जास्त या अंतरावरनं सुप्राथर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचं विश्लेषण करायला मदत करेल. ही भारताची पहिली सूर्य मोहीम असल्यामुळे याबाबत मोठी उत्सुकता असल्याचं म्हटलं जात आहे. मराठमोळी सई ताम्हणकर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज या सगळ्यातच तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं तिनं जिंकली आहेत. तिला मिमी या चित्रपटातल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानंही गौरवण्यात आलेलं आहे. आता पुन्हा एकदा ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक फरहान अख्तर सोबत झळकणार असल्याचं तिनं सोशल मीडियावर शेअर केलंय. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात 22 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वन डे मालिका सुरू होतीये. मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड कप पूर्वी होणारी या दोन्ही संघांची अखेरची वन डे मालिका असल्यामुळे ही मालिका वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टॉक, ग्लेन मॅक्सवेल अशा खेळाडूंचं पुनरागमन झालंय. श्रोत्यांनो, बातमी आहे चर्चेतली. आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची चौकशी लावाच, सुप्रिया सुळेंचा संसदेत हल्लाबोल. संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाचा आजचा दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे आणि हा दिवस नव्या संसदेतनं सुरू होणार आहे. जुन्या संसद भवनाला निरोप देतानाचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. मात्र कालचा दिवस गाजवलाय तो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी
अगदी महिला आरक्षणापासून ते लोकसभा उपाध्यक्ष नसण्यापर्यंत अनेक मुद्द्यांविषयी सुळे बोलले आहेत आणि त्यांनी प्रश्नोत्तरांचा तास वाढवण्याची तसंच विरोधी पक्षांना बोलण्याची अधिक संधी देण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर मोदींनी नॅशनल करप्ट पार्टी म्हटल्याबद्दलही त्यांनी हल्लाबोल केलाय. काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे, ऐकूयात. I feel that Maharashtra has contributed substantially and we're very proud to be integrated in this temple of democracy, for it to be fair and to be just. That's what which our constitution wants. Now, Rakesh ji's two small points I'd like to clarify. He talked about Bhrashtachar. Rakesh ji, I'm completely with you. आप भ्रष्टाचार के लिए कौन सी भी इंक्वायरी लगा दीजिए, we will support you 100% because I remember the honorable Prime Minister coming to Maharashtra आए थे और तब एनसीपी के बारे में उन्होंने एक स्टेटमेंट किया था प्राइम मिनिस्टर जी ने, इट्स अ नेचुरली करप्ट पार्टी. और उन्होंने दो इंक्वायरी के बारे में कहा था, एक इरिगेशन स्कैम के बारे में और दूसरा एक बैंक के बारे में. आई रिक्वेस्ट यू विथ फोल्डेड हैंड्स, विथ फुल ह्यूमिलिटी कि माननीय प्रधानमंत्री जी की जो इच्छा है आप पूरी कर दीजिए. आई विल सपोर्ट इट होल हार्टेडली. सो आपने जो भ्रष्टाचार का जो उठाया था, प्लीज आप कर लीजिए. वी विल सपोर्ट यू होल हार्टेडली. ये दोनों नहीं और चार भी है, कोई एसीबी जी है और बहुत सारे हैं. अनदर थिंग दैट यू सेड अबाउट द कांग्रेस, व्हिच आई रिपीट that this is not about relationships. भाई तो मेरे 800 भाई है पार्लियामेंट में, एक थोड़ी है. So my suggestion to you is there are many such cases which the honorable Prime Minister was very deeply pained by. So I understand his pain. उनका जो दुख है भ्रष्टाचार के बारे में, उनको जो करना है वो पूरी ताकत से हम उनके साथ खड़े रहेंगे. So is any such things he wants to do in Maharashtra, we will wholeheartedly support him and we will want to see where is these debates gone. And another thing that he said, that कांग्रेस के बारे में सबसे ज्यादा बीजेपी का आप देखें तो इट्स वेरी कांग्रेस हेवी. आज अगर आप महाराष्ट्र में या इधर यहाँ भी जब देखें ना, तब बीजेपी कांग्रेस के वाले पुराने एनसीपी पुराने वो आपके यहाँ हमारे से ज्यादा है. हमारे यहाँ नए लोग आ रहे हैं लेकिन आपके यहाँ ज्यादा है. सो आई थिंक यू रियली नीड टू री इंस्पेक्ट. जैसे 60 साल में आपने किया 60 साल में जिन्होंने जो किया ना, वो आप सारी वॉशिंग मशीन उस साइड में है, इस साइड में अभी कोई नहीं रहा. सो वी आर वेरी हैप्पी बिकॉज वी आर कंप्लीटली विथ यू, बिकॉज वी आर मोस्टली वेरी ऑनेस्ट, committed to the cause why we joined politics. Why did we all come to this temple of democracy? We came to this temple of democracy not here to just do a tutu meme. We genuinely wanted to influence policy to serve this nation for the betterment. यहाँ बैठो या यहाँ बैठो, अच्छा ही सोचेंगे ना देश के लिए, ऐसा थोड़ी कहेंगे कि एक दूसरे के खिलाफ कुछ सोचेंगे. So I think the larger picture, I would like to finish my speech by quoting Somnath Chatterjee ji, who was here for 10 terms. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.